अक्षता मॅडम, खूप वेळ झाला मी तुम्हाला बघते. तुम्ही खाली बघताय, काय विचार करताय का? अगं आज ना बऱ्याच ॲम्ब्युलन्स गेल्या येरोडनी. अगदी आत्ता पण एक ॲम्ब्युलन्स गेली बघ, तर तीच बघत होते आणि जरासा विचार करत होते. जर इन्शुरन्स घेतलेलाच व्यक्ती त्यामध्ये असेल तर मीही अगदी हाच विचार करत होते की ॲम्ब्युलन्समध्ये ज्यांनी इन्शुरन्स घेतला तीच व्यक्ती असेल तर काय. तर तू ऑब्झर्व केलंयस का, बऱ्याच वेळा आपण क्लायंटला सांगतो की इन्शुरन्स हा तुम्ही ॲडवायझर थ्रू घेणंच आवश्यक आहे. तर तू बघू शकतेस की अशा केसमध्ये ज्या व्यक्तीने इन्शुरन्स घेतलाय आणि ती जर हॉस्पिटलाइज्ड असेल तर घरच्या व्यक्तींनी काय करायचं. तर अशा वेळेस घरच्या व्यक्तींना फक्त आपण इन्फॉर्म करणं गरजेचं आहे की या ॲडवायझरकडे आपण इन्शुरन्स काढलेला आहे. ती घरातली जी व्यक्ती आहे ती आपल्याला कनेक्ट करेल. आपल्याला कनेक्ट केल्यानंतर आपण क्लेम रजिस्टर करण्यापासून सेटलमेंट करण्यापर्यंत त्यांना हेल्प करतो. तो अगदी मीही हाच विचार करत होते आणि तूही तोच प्रश्न विचारला. सो मला असं वाटतं की नेहमी इन्शुरन्स हा ॲडवायझर थ्रूच करणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो, तुम्हालाही इन्शुरन्स काढायचा असेल तर तो ॲडवायझर थ्रू आहे का नाही हे चेक करा. काढला नसेल तर आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू.